बारामती विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होते। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बारामतीत विरोधी उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलंय। ठाकरेंनीही सुनेत्रा पवारांनाच साथ दिली आहे, पण काँग्रेस पक्षानं मात्र वेगळीच भूमिका घेतली। काँग्रेस पक्षानं इथून आकाश मोरेंना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता आकाश मोरे नेमके कोण आहेत, काँग्रेसला यातून नेमकं काय साध्य करायचंय हेच जाणून घ्यायचं या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। अजितदादांचं अकाली निधन होणं, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणं आणि बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक लागणं, खरं तर आपल्यापैकी कुणीही याची कधीही कल्पना केली नसेल, पण हे होतंय। जे वास्तव आहे ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे। ज्या अजितदादांनी आपल्या बारामतीसाठी संपूर्ण हयात घालवली, म्हणजे असं म्हटलं जातं साहेबांची दृष्टी आणि दादांची अंमलबजावणी ही द्विसूत्री खरं तर बारामतीच्या विकासात महत्त्वाची राहिली आहे। त्याच बारामतीत आता अजितदादा हयात नसताना त्यांच्या पत्नीविरुद्ध रिंगणात जवळपास 15हून अधिक उमेदवार उतरलेत। त्यात ज्या पक्षासोबत अजितदादांनी सर्वाधिक वेळ सत्ता अनुभवली उपभोगली, त्याच काँग्रेस पक्षानं आज अजितदादांच्या पत्नीविरुद्ध काँग्रेस पक्षानं आकाश मोरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। राजकीय समीकरणावर आपण बोलणार आहोत, पण त्याआधी आकाश मोरे नेमके कोण आहेत ते थोडक्यात समजावून सांगते आणि मग आपण काँग्रेसच्या रणनीतीवर बोलू। आता आकाश मोरे कोण आहेत, तर हे तेच आकाश मोरे आहेत ज्यांच्या वडिलांनी खरं तर एकेकाळी शरद पवारांविरुद्ध 2 हात केले होते। म्हणजे आकाश मोरेंचे वडील ॲडव्होकेट विजयराव मोरे हे विधान परिषदेचे आमदार राहिलेत आणि त्यांना विधान परिषदेचा आमदार करण्यातही शरद पवारांचाच एक हात होता। बरं, आता हे राजकारण राहिलं बाजूला, आकाश मोरेंविषयी बोलूया। 2014च्या विधानसभेला आकाश मोरेंनी अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती। काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते मानले जातात। पेशानं व्यवसायानं ते वकील आहेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुद्धा आहेत। आकाश मोरेंसह 5 इच्छुकांच्या मुलाखती या काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीसाठी घेतल्या होत्या। त्यात आकाश मोरेंना मात्र पक्षश्रेष्ठींची पसंती मिळालेली दिसते आणि त्यानंतरच त्यांना पक्षानं तिकीट दिलं। त्यामुळे आता आकाश मोरेंना संधी देऊन काँग्रेसला नेमकं काय साधायचंय यावरही बोलूयात, पण आधी बारामती विधानसभा मतदारसंघाचं एक गणित समजून घेऊयात। 1991 पासून अजित पवार हे सलग 8 ते 9 वेळा विधानसभेचे आमदार राहिलेत। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय कोणताच पक्ष मोठा झालेला नाही। त्यात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची आता हातमिळवणी झाली। त्यामुळे एनसीपी आणि भाजप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र प्रयोग राबवण्याच्या तयारीत आहे का अशी चर्चा आहे। म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणून बारामतीत स्थानिक पातळीवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिल्याचं बोललं जात आहे। दुसरी गोष्ट म्हणजे संघटनात्मक काम, म्हणजे आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेस पक्षाला आपली संघटनात्मक बाजू सुद्धा त्या मतदारसंघात प्रभावित आणि मजबूत करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेस पक्षानं ही रणनीती आखली अशी सुद्धा चर्चा होते। आता आकाश मोरेंनाच संधी का, तर स्थानिक राजकारणात अनुभव असलेला युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि काँग्रेस पक्षाकडे असलेलं ते एक नेतृत्व आहे जे खरं तर या घडीला बारामतीत उपलब्ध आहे आणि त्यामुळेच पक्षानं त्यांना संधी दिल्याचं बोललं जातंय। आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मतांचं विभाजन घडवण्याचा प्रयत्न होत असल्याची सुद्धा चर्चा आहे। कारण सध्या भाजप आणि हे एनडीएचं सरकार, राज्यात महायुतीचं सरकार हे जेव्हा सत्तेत असताना हिंदुत्ववादी मतं ही एका बाजूला आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांची मिळणारी सहानुभूती ही एका बाजूला आहे। एवढं सगळं असतानाही नाराज जो ओबीसी वर्ग आहे, बहुजन समाज आहे, त्यांची मतं मिळवण्याचा काँग्रेसचा एक प्रयत्न दिसून येतोय। आता त्याला कितपत यश मिळतं हे आपल्याला पोटनिवडणूक झाली तर त्यानंतर कळेल। दुसरीकडे लोकशाहीसाठी निवडणूक लढवली पाहिजे, संविधानावर देश चालला पाहिजे, हा खरं तर काँग्रेस पक्ष नेतृत्वाचा संदेश असतो, जो सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्षाकडून कशी त्यांना संधी दिली जाते हे दाखवण्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्षानं ही रणनीती आखलेली असू शकते।
दुसरीकडे लोकशाहीसाठी निवडणूक लढवली पाहिजे आणि संविधानावर देश चालला पाहिजे, हा काँग्रेस पक्ष नेतृत्वाचा संदेश आहे. त्यामुळे हा संदेश सामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा सामान्य कार्यकर्त्यालाही पक्ष कसा संधी देतो हे दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षाने ही रणनीती आखलेली दिसते. पण त्यात एक गोष्ट ना या सगळ्यात आपण लक्षात ठेवली पाहिजे की सध्या देशातल्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येच फक्त काँग्रेसचं सरकार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था ही अगदी मगरीसारखी झाली आहे. म्हणजे ज्या काँग्रेसनं आत्तापर्यंत सर्वाधिक सत्ता उपभोगली आहे तीच काँग्रेस आता शून्यावस्थेत आहे. म्हणजे काँग्रेसला महाराष्ट्रात अच्छे दिन यायला बराच काळ लागणार आहे असं दिसतंय. भाजपकडून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र, काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार केला जातो. काँग्रेसला टार्गेट केलं जातं. त्यामुळे मिळेल तिथे जमेल तसं काँग्रेस पक्षाकडून आपलं अस्तित्व जपण्यासाठी धडपड करताना पक्ष नेतृत्वाकडून प्रयत्न केल्याचं दिसून येतं. मग बारामतीत सुद्धा आकाश मोरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून काँग्रेसनं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एक खेळी केल्याचं बोललं जातं. आता मुद्दा असा आहे ना की कायम राजकीय चर्चांमध्ये हिणवल्या जाणाऱ्या काँग्रेसला बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा महत्त्व मिळालेलं दिसतंय. म्हणजे खुद्द सुनेत्रा पवारांनी याआधी काँग्रेस अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना तिथे संवाद झाला नाही. त्यानंतर त्यांनी जयराम रमेश यांच्याशी बोलणं केलं. त्यांनी खरं तर जयराम रमेश यांनी सुनेत्रा पवारांना असा शब्द दिला की पक्षाच्या वरिष्ठांशी आपण याविषयी बोलू. आता चर्चा कशा संदर्भात होती तर निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात. कारण जर आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला असेल तर कुठल्याही राजकीय नेत्याचं ज्यावेळेस निधन होतं, अकाली निधन होतं, त्यानंतर त्या नेत्याची जी सीट असते ती खरं तर त्या पक्षाला दिली जाते किंवा त्या नेत्याच्या घरातल्या व्यक्तीला ते उमेदवारी दिली जाते आणि मग ती बिनविरोध निवडून आणली जाते आणि ते सर्व पक्षीय नेत्यांकडून त्यासाठी ती एक राजकीय परंपरा किंवा तो राजकीय एक प्रथा म्हणून चालू ठेवलेली आहे. पण बारामतीत मात्र यंदा वेगळं घडताना दिसतंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आता हायकमांडनं म्हणजे दिल्लीत बोलावून आलंय. तिकडे शरद पवार राजधानी दिल्लीत आहेत. आज त्यांची राज्यसभेच्या खासदारकीची शपथ ही झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी शरद पवार सुद्धा संवाद साधतायत असं कळतंय. त्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टी घडत असताना आपण जर एक राजकीयदृष्ट्या विचार केला ना तर मागील काही दिवसात सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर किंवा राजकीय परंपरेच्या पार्श्वभूमीवर अजितदादांबाबत सांगायचं झालं तर अजितदादांचे चिरंजीव आहेत पार्थ पवार आणि त्यांचे काका शरद पवार हे महाविकास आघाडीकडून. पण हे दोघेही बिनविरोध राज्यसभेवर गेलेत. सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि आता त्यांना विधिमंडळाच्या एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे विशिष्ट अवधी आहे. अशातच आता सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध होते का याचं खरं उत्तर आपल्याला 9 एप्रिलला कळणार आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ती शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता काँग्रेसची जी उमेदवारी अर्ज भरून अटेन्शन सीकर म्हणून खेळलेली खेळी आहे ती शरद पवार आपल्या बारामतीत हाणून पाडू शकतात का आणि अजित पवारांच्या पक्षाकडून होणाऱ्या शिष्टाईला आणि सर्व नेत्यांच्या आवाहनाला खरं तर काँग्रेस पक्ष कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तरी आपल्याला काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवण्याच्या खेळीविषयी किंवा या रणनीतीविषयी आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच